नमस्कार मित्रांनो, आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या महिनाभरापूर्वी आपण क्लर्क 2023 संदर्भाची प्राधिकरणांची यादी होती किंवा 280+ प्राधिकरण होती, त्यातील प्रत्येक प्राधिकरणाचा डिटेल व्हिडिओ, माहिती कसं प्राधिकरण आहे, सुट्टी या संदर्भात डिटेल व्हिडिओ बनवला होता। त्या संदर्भात एक आपण व्हिडिओ सिरीज घेतली होती। मित्रांनो, अपेक्षा करतो किंवा आशा करतो की त्या व्हिडिओ सिरीजचा आपल्याला नक्कीच फायदा झाला असेल। त्यानंतर साधारणपणे महिनाभराचा एक आपण मध्ये गॅप घेतलेला आणि आजपासून पुन्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ यायला सुरू होतील। मित्रांनो, आज जो विषय मी घेतलेला आहे व्हिडिओसाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ही जी आपली जाहिरात आहे, त्या जाहिरातीमध्ये अर्ज करताना काय चुका नाही केल्या पाहिजेत, आपल्याला ऑप्शनल सिलेक्ट करावं लागणार आहे का, अर्ज करण्यापूर्वी एकदा व्हिडिओ बघाच असं मी इथे लिहिलेलं आहे। तर हे का लिहिलेलं आहे, कारण मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झालेला आहे। याआधी जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता तो बदलून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झालेला आहे। मित्रांनो, आपल्याला कितीही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्रिय असला किंवा आपला कितीही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला विरोध असला तरी जो शासनाने किंवा आयोगाने निर्णय घेतलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू करण्याचा आणि त्याची जाहिरात जी आलेली आहे त्याला आपल्याला फॉलो करावंच लागणार आहे। जर आपली मागणी मान्य झाली आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा लागू झाला तर वेल अँड गुड आहे, परंतु डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला आपल्याला सद्यस्थितीला फॉलो करणं अभिप्रेत आहे। मित्रांनो, हिटलरचं एक वाक्य आहे, इफ यू डोंट लाईक द रूल देन फॉलो द रूल, बी इन द पॉवर टू चेंज दी रूल अँड चेंज दी रूल। म्हणजे जर तुम्हाला एखादा नियम किंवा कायदा आवडत नसेल तर त्या कायद्याला फॉलो करा आणि तो कायदा बदलण्याची क्षमता मिळवा आणि तो कायदा बदला। तशाच पद्धतीने आपल्याला आता इथे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न फॉलो करावाच लागणार आहे, कारण शासनाने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केलेला आहे किंवा आयोगाने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केलेला आहे। मित्रांनो, ह्या ज्या जाहिरातीबद्दल मी बोलतोय ती पहिल्यांदा आपण जाहिरात बघून घेऊयात, कोणत्या जाहिरातीबद्दल बोलतोय, त्यात कोणती कोणती पदे आहेत। ओके, ही मित्रांनो ती जाहिरात आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025। यामध्ये 3 संवर्ग आहेत, राज्यसेवा म्हणजे आपलं राज्यसेवेचं केडर असतं ते, महाराष्ट्र वनसेवा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, या 3 संवर्गाची ही जाहिरात आलेली आहे। तर मित्रांनो, कॉमन जी राज्यसेवा आपली आहे त्यात बघा, त्यात कोणती कोणती पदे आहेत, तर हे सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणजे ACST, नंतर लेबर कमिशनर, असिस्टंट लेबर कमिशनर, नंतर हे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त, नंतर ARTO, त्यानंतर मंत्रालयातील सेक्शन ऑफिसर, त्यानंतर ABDO, त्यानंतर DYSP एक्साइज ग्रुप B, नंतर ACP एक्साइज ग्रुप B, त्यानंतर प्रोजेक्ट ऑफिसर। ही सामान्य राज्यसेवेतील पदे आहेत। त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा मधील 144 पदे आहेत। सायन्स फॅकल्टी असलेल्यांसाठी ही खूप मोठी संधी म्हणता येईल आपल्याला, किंवा त्यानंतर तिसरा जो केडर आहे त्याच्यात सिव्हिल केडरमध्ये याच्यात ग्रुप A आणि ग्रुप B ची पदे आहेत। ग्रुप B ची नाही, एक मिनटं, दोन्हीसुद्धा ग्रुप A चीच आहेत, 28 पदे आणि 86 पदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता श्रेणी 1 ही 2 पदे आहेत। या पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे त्याला अर्ज कसा करायचा किंवा इतर जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, तारखा बघून जर तुम्ही बघितल्या तर 17 एप्रिल ही शेवटची तारीख आहे, म्हणजे अर्ज करायची आणि पेमेंट करायची 17 एप्रिल तारीख ही शेवटची आहे। त्यानंतर तुम्ही ही ॲड मी चॅनलला टाकलेली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला, जे डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिंक आहे, तुम्ही एकदा ॲड बघून घ्या। त्याचबरोबर ही जी काही स्पेशल पदे आहेत, ARTO असेल किंवा आता ARTOला ही फिजिकल शारीरिक मोजमापे किंवा DYSP एक्साइजसाठी ही आहेत, त्यानंतर RFOसाठी फिजिकल जे रिक्वायरमेंट आहेत त्या ह्या आहेत, म्हणजे 163 सेंटीमीटर, 79 छाती, 79 84
अशा पद्धतीची ही आहेत. मित्रांनो, यात अजून एक लक्षात घ्या, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला किंवा कमेंटमध्ये पिन करतो. DYSP या पदासाठी ही जी छातीचं आहे, म्हणजे छातीचं जे आहे ते 79 नाही आहे, थोडंसं जास्ती आहे, 84 काहीतरी आहे. मी एकदा चेक करून कमेंटमध्ये तसं पिन करतो. ती दुसरी PDF बघावी लागेल मला, कारण या जाहिरातीमध्ये DYSPचं पद नाही आहे. आपण जी आत्ता ही पदे बघितली ना, यामध्ये DYSPचं पद नाही आहे. उपअधीक्षक पोलीस हे पद नाही आहे, किंवा असिस्टंट कमिशनर पोलीस ACP पोलीस हे पद नाही आहे. पण नंतर जर ॲड झालं तर आपण ॲड करताना प्रोफाईलला हे एडिट केलेलं पाहिजे, हे एक लक्षात घ्या. हा खूप मोठा मुद्दा आहे, त्यामुळे तुम्ही ते बघून घ्या. त्यानंतर आपण परीक्षेचे टप्पे बघितले तर राज्यसेवेसाठी संयुक्त पूर्व, म्हणजे ह्या तिन्ही केडरसाठी पूर्व परीक्षा एकच आहे, जी 400 मार्काची आहे. हे आपल्याला माहिती आहे. 200 GS, 200 CSAT क्वालिफाईंग वगैरे सगळं माहिती आहे. त्यानंतर प्रत्येक पदासाठीची मेन्स मात्र वेगळी आहे. जी आपली राज्यसेवा आहे त्याला 1750 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यानंतर जी सिव्हिलची आहे त्याच्यासाठी 400 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह आहे. फॉरेस्टसाठी 400 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह आहे. आणि आपली जी राज्यसेवा आहे त्याला 275 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. इतर 2 पदांसाठी 50 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आता ऑप्शनल वगैरे कसा निवडायचा त्याबद्दल थोडक्यात पुढे बोलणारच आहे. पण आपण एक फॉर्म लाईव्ह डेमो भरून बघूयात, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणता फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, गुगलला MPSC टाईप करायचं आहे. त्यानंतर ही MPSC ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम जी लिंक ओपन होईल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड मी ऑलरेडी टाकलेला आहे, तो टाकून लॉग इन करायचा आहे. हा जो कॅप्चा येईल तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर प्रोसीड, ही आपलं अकाउंट लॉग इन झालेलं असेल. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन्सवर जायचं आहे. इथे प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जायचं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याच्यावर क्लिक करायचं आहे. व्ह्यू, त्यानंतर इथे क्लिक करून चेक इलिजिबिलिटी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे येईल बघा, ACSTला इलिजिबल आहे. आता ARTOला यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट. माझं क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन माझं BSc असल्यामुळे याला मी यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट असं येत आहे. त्यानंतर इतर सर्व पदांसाठी मी इलिजिबल आहे, सिव्हिलच्या नाही आहे परत, कारण BScमधनं आहे. हे RFOचं आहे. हे बघा, फॉरेस्ट सर्व्हिसमधील RFOचं आहे. हे आपली प्रोफाईल येते सगळी, इथे चेक करायचं आहे. त्यानंतर एक लक्षात घ्या, आता हा जो मी अर्ज करतोय तो ओपनमधून करतोय. जर तुम्ही ॲडिशनल रिझर्वेशन असेल तर तुमचं इथं रिझर्वेशनमध्ये कास्ट कॅटेगरी वाईज सगळं येतं, ते पण एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. आता ते झाल्यानंतर इथे आपल्याला पोस्ट प्रेफरन्स आहे. आता बघा, पहिल्यांदा ACST आहे, नंतर लेबर कमिशनर आहे, असिस्टंट लेबर कमिशनर, त्यानंतर असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंटचं आहे, नंतर मंत्रालयातील डेस्क ऑफिसर. आता मला हे मंत्रालयातील डेस्क ऑफिसर खाली पाहिजेत, ABDO वरती पाहिजे, तर ABDOला वरती घ्यायचं आपण. मंत्रालय खाली आलं. त्यानंतर एक्साईजचं सुद्धा मला वरती पाहिजेत. त्यानंतर एक्साईज ACP वरती पाहिजेत. त्यानंतर प्रोजेक्ट ऑफिसर खाली राहिलं तरी चालेल. अशा पद्धतीनं हे आपण सिक्वेन्स लावून घ्यायचे. त्यानंतर इथे अप्लायवर क्लिक करायचं आहे. यानंतर हे अप्लाय झालेलं आहे पण अजून सबमिट झालेला नाही आहे मित्रांनो. त्यानंतर इथे बघा, स्टेट सर्व्हिस, त्यासाठी सिलेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट 1. आता मित्रांनो, इथे आपल्याला बरेच ऑप्शनलची यादी आलेली आहे. हे बघा, आता साधारणपणे तुम्हाला किती ऑप्शनल आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 26 विषय आहेत साधारणपणे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऑप्शनल ठरलेले नसलेले असू शकतात. तुम्ही एकदा त्या ऑप्शनलची PDF मी चॅनलवर टाकून ठेवतो सिलेबसची, तुम्ही एकदा बघून ठरवा. पण साधारणपणे आपण जर मराठी बॅकग्राऊंड असलेले असू तर हिस्ट्री असेल किंवा मराठी लिटरेचर असेल किंवा फिलॉसॉफी असेल किंवा पबॅड असेल म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, सोशॉलॉजी असेल, हे सब्जेक्ट आपण घेऊ शकतो.
थोडंसं तुम्हाला अँथ्रोला UPSCचा जर कंटेक्स्ट माहीत असेल तर UPSCला अँथ्रो सब्जेक्ट खूप स्कोरिंग आहे. त्यानंतर जर तुमचा डिग्री स्पेसिफिक विषयात झाली असेल, मास्टर किंवा बॅचलर, म्हणजे तुमची ॲग्रिकल्चरमधून तुम्ही BSc ॲग्री असाल किंवा ॲनिमल हजबंडरी तुमचं झालं असेल किंवा बॉटनीमधनं असेल, तर तुम्ही ते सब्जेक्ट निवडू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सब्जेक्ट हे टाकू शकता. आता मी इथे मराठी लिटरेचर टाकतो. त्यानंतर इथे काय येते बघा, सिलेक्ट मीडियम फॉर ऑप्शनल सब्जेक्ट 1. आता एक मिनटं, मराठी लिटरेचर नको, आपण हिस्ट्री टाकूया. हिस्ट्री टाकल्यानंतर तुम्हाला इथे येते सिलेक्ट मीडियम फॉर ऑप्शनल. इथे मराठी आणि इंग्लिश, म्हणजे तुम्हाला उत्तरं ऑप्शनलचे जे सब्जेक्ट आहेत, तुम्ही जे बाकीचे सब्जेक्ट आहेत पेपर 1 त्यासाठी वेगळं, पण ऑप्शनलसाठी कुठलं मीडियम तुम्हाला पाहिजे हे इथं लिहायचं आहे. त्यामुळे आपण आता इथे मराठी पाहिजे तर आपण मराठी घेऊयात. एक मिनटं, मी मराठी लिटरेचर करतो आणि मराठी टाकतो. त्यानंतर महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, हे आता मी फॉरेस्ट सर्व्हिसला इलिजिबल आहे BScमधून म्हणून हे येते. जर तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसला इलिजिबल नसाल तर तुम्हाला फॉरेस्ट सर्व्हिस ऑप्शन आला नसता. त्यामध्ये आपण आता फॉरेस्ट सर्व्हिससाठी ऑप्शन कुठला घेतला, तर समजा बॉटनी घेतला, आणि बॉटनी आहे म्हणजे तो इंग्लिशमध्येच येणार, किंवा दुसरा कुठलाही जरी घेतला, फॉरेस्ट घेऊन बघूया. ओके, इंग्लिश. दुसरा आपण ऑप्शनल घेतला, आता यातला दुसरा आपण झूलॉजी घेतला. ओके, तर याच्यासाठी सुद्धा इंग्लिश आलं. त्यानंतर आपण एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे चेकबॉक्स आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथे लोकेशन तुम्ही जिथून फॉर्म भरताय त्या ठिकाणाचं लोकेशन टाकायचं आहे आणि सबमिट अँड पे फीजवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करायचं आहे, SBIवर जायचं आहे. ओके, त्यानंतर ही विंडो ओपन होईल. यात डेबिट कार्ड डिटेल टाकायचे आहेत. त्यानंतर इथं नेम टाकायचं आहे आणि तुम्हाला पे नाव करायचं आहे. इथून पुढची प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. काही तुम्हाला या संदर्भात शंका आल्यास ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्याचबरोबर मित्रांनो, या पुढचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणत्या टॉपिकवर पाहिजेत, म्हणजे कंबाईन संदर्भात, सरळ सेवेसंदर्भात किंवा राज्यसेवेसंदर्भात, इव्हन ऑप्शनल विषयी एखादा ऑप्शनल आपल्याला फॉलो करायचा असेल तर त्या ऑप्शनल संदर्भात व्हिडिओ पाहिजे असल्यास तुम्ही ते कमेंटमध्ये टाका. आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवू. जी काही मला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन मित्रांनो, आणि अशा पद्धतीने आपण व्हिडिओ सिरीज आपली कंटिन्यू ठेवूयात. मित्रांनो, आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन, माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आपण इथे थांबूयात मित्रांनो. लवकरच दुसरा पुढचा व्हिडिओ येईल. कोणता टॉपिक पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.